तर भुसनाळ्या तुझ्या घरी गेल्यावर तुझ्या आज्याचा फोटो नाही, घरात गेल्यावर त्या पंजोबाचा इसेज खलास, त्या पंजोबाचं तुझं नाव माहित नाही आणि तुझ्या आज्यानं पंजोबानं गावासाठी काय धतुरा केलं, चौकात बसून याला घोडे लाव त्याला घोडे लाव, त्याच्या बाहेर काय केलंय? म्हणजे लवकर उभ्या आता बोलले जातात हे मास्तर जे तुला मास्तर मी पुढे बसवायचे ते तरी भेट असतील ना, तर त्याची मजा घ्यायला तुला कोण घ्या त्यालीकडे पाहिलं त्यालीकडे पाहिलं चाटी नीट बस ना, नीट बस भाडे भाडे सावधान, खाली येऊन मारून भाऊ. आता बोललो बारक्या मी एवढ्या पब्लिक मध्ये तुझे माय बाप शोधायला लागले त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला लावला, त्यामुळे तू मला ताण देऊ नको. मी अख्खा महाराष्ट्राला ताण द्यायला तू मला ताण द्याला, तू माझ्यापेक्षा डेंजर आहे ना. मला इथे बोलावलं ती अवश्य थांब, तू आता बोल फक्त, तू हे मी हे जाताना तुला गाडी टाकूनच नेतो. बोललो इथं बसलेली युवकांना विनंती आहे, आमच्या पोराच्या डोक्यात पहिले सकाळी उठल्या उठल्या प्रश्न आहे, काय प्रश्न आहे? स्टेटस काय ठेवायचं? याच स्टेटस कोण? याला इंग्रजी धतुरा येत नाही, याच्यावर मोबाईलचे उपकार आहेत. याला कोणाच्या वाढदिवसाला विश करायचे, हॅपी बर्थडे स्पेलिंग येत नाही, हेच टाकलं बाकीचं मोबाईल मधून हॅपी येते. अरे मला माहित होतं अंदाज अनुमान पोलीस भरतील शिकवतो मी, मला माहित होतं आले पाहिजे काहीच काय होणार, आणि तरी मी पडणार नाही झपकन उडी मारून त्याच्यापाशी. नाही आपण एक गोष्ट का सांगायला मी की हे जे पोरग याच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे, काय प्रश्न आहे? मी स्टेटस काय ठेवा का? तर पहिल्यांदा सरकारनं जाणून बुजून आपला कार्यक्रम केलेला आहे. तुम्ही एक गोष्ट आवर्जून पहा, दारू बियर शॉपिंग देशी दारूचं दुकान हे एकदा कुठे त्याचे ठिकाणं पहा, ते ठिकाण आहेत आपल्या बहुजनांच्या घरापाशी. दारूचे दुकान पहा कुठे? आपल्या वस्तीपाशी. पानटेला कुठे? आपल्या वस्तीसाठी. त्याच्यानंतर घाण कुठे झाली? आपल्या वस्तीपाशी. म्हणजे का तुम्ही शिकावं मोठं व्हावं त्या बी दलिंगाला बोलावं. आणि तिहा वेगात काय चौकात येऊन तुला माहितीये का मोदी साहेबांना असं केलं, अरे शेवळे या बाजूचं तुला ओळखत नाही, तू कशा बेजार व्हायचं काही गरज आहे का? आणि मग बारीकसा आपल्याकडे मोबाईल 2 GB डाटा, त्याच्यात आपलं आयुष्य बर्बाद करू नका. इथं बसलेल्या भावांना बहिणींना तुमचा भाऊ म्हणून एक विनंती करायला, बाळांनो हे विचार मंच आहे का? ह्या विचार मंचावर तुमच्या गावचे सरपंच बसलेत, बरोबर आहे का? तुमच्या गावचे सरपंच बसलेत, हा विचार मंच आहे ना. ह्या विचार मंचावर जयंती कमिटीमध्ये ज्येष्ठ लोक असतील ते बसले असतील, ह्या विचार मंचावर एखादा नोकरदार बसला असेल. मग बाप या नात्यानं तुमचा लेख म्हणून एक विनंती करायला की भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर एक गोष्ट बाप या नात्यानं त्याला शिकवा की बाळा भारतातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात येणार नाही. जरी तू म्हणला यावर्षी पाहतोच ग्रामपंचायतला उभा राहू, त्या बाजूचा डायलॉग घेणार तू बुकना कार्यक्रम, आणि तुला गावात कोणी युवा नेते म्हणलं मेला तू थार, त्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मीच घेणार पुन्हा. पण तुला कोणी युवा नेता म्हणल्यावर तू आगाव बेजार होऊ नाही. म्हणजे बाप या नात्यानं आपल्या पोराला एक गोष्ट शिकवा की बाळा अरे भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसण्यासाठी पहिल्यांदा सत्ता लागते, पण ती सत्ता आणण्यासाठी आपल्या बापाला आगळावेगळा प्रयत्न करावा लागला. आणि त्या बापाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या बापानं केलं काय हे ओबीसी वाल्यांना लक्षात ठेवायचं, भारतात राहणाऱ्या प्रत्येक लोकांनी लक्षात ठेवायचं. जुन्या काळात काय होतं? जुन्या काळात आपल्या हातात सत्ता नव्हती, पण बाबासाहेबांना आरक्षण दिलं, गांधी सोबत भांडावं लागलं, आणि भांडत असताना कलम 334 आली. म्हणून बाबासाहेबांनी एक पिन मारली. काय पिन आहे? आपल्या भारताची लोकसभा आहे 543 खासदाराची. किती खासदाराची? 543
45 खासदाराची, तुम्ही काही झक मारा, तुम्हाला 85 खासदार एससी कास्ट मधूनच देशात निवडून द्यावं लागतात. ही ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. काय केलं बाबासाहेबांनी? आता राखीव त्याच्यात तोच माणूस उभा राहणार. आणि म्हणून काल परवा माझं लेखक भाषण घातलं. मी एका स्टेजवर गेलो. स्टेजवर गेल्याच्या नंतर बढियापैकी फोटो होते, बढियापैकी आमदार साहेब सर्व काही होते. पण त्या भाषणात मी बोलताना म्हणलो की आयोजन कमिटीला विनंती करतो, जर हा मतदारसंघ राखीव असेल तर ज्या बापानं तो मतदारसंघ राखीव दिलाय त्या बापाचा स्टेजवर फोटो नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून शिवसेना अलीकडली असो, पलीकडली असो का बीजेपी असो, तुम्ही सत्तेमध्ये सामान्य जनतेची दिशाभूल करू नका. कुठलाही स्टेज ठेवा, कुठलाही विचारमंच ठेवा, पण त्या विचारमंचावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवणं गरजेचं आहे. हा तुमचा बापही विसरू शकणार नाही, हेही लक्षात घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या भारतात एक नवीन ट्रेंड आला. इथं बोलायचं आणि बाजूला कार्यक्रम वेगळा. काही काही बाबासाहेब बोलले, माघाऱ्या दरवाजाला सभागृहात गेले आणि मग बाबासाहेबांनी विसरली. हा, तर मी इथं सांगितलंय, आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष, आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष. आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर बोलण्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे, आपलं आयुष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य या पथावर चालायचंय. बाकी मोकार कुठं नाही करायला माझ्याकडे मोठे साधने आहेत. मला जर पैसेच कमवायचे असते, लेच वाटलं पैशाची गरज पडली तर मी फॉरेस्ट मध्ये होतो, आज आडेफो असतो. लेच पैसे कमी पडले असते, मायच्या अख्खा जंगल इकला असतं. न्या आपला नादे खुला आहे. झाड तुला नकाशा दाखवला असते, याला झाड म्हणतात. पण नाही, मी व्हायरल झालो, माझ्यावर काही नैतिक जबाबदाऱ्या पडल्या आणि ठरवलं आपल्याला काहीतरी आपलं वेगळं काम करायचं. हे केवळ बोलून होत नाहीये, तर ते करणं गरजेचं. बाप या नात्याने आपल्या लेखाला शिकवा की बाळा, भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. इथं बसले लोक, समजा या गावामध्ये आमदाराचं आगमन झालं, आमदाराचं आगमन झाल्यावर त्या आमदाराला तुम्ही इथं बसणार का इथं बसणार? बोलत चला, तानाला काही. हा, का कार्यक्रम झाल्यावर त्या 90ची कोणी व्यवस्था केलेली आहे? काल आपण पाहिली होती, आज त्याची बारी, हे पण फोनच उचली ना. काही काय असे बी असतील. आणि जे बी इथं 90 पिऊन आले, मग हे जीप काळी आहे, पुढच्या कार्यक्रमाला तू नाही, डिलीट तू हा कार्यक्रम. अरे आपण किती दिवस भाषण ऐकायचे है ना? विचार महापुरुष समजून घेता घेता पिढ्यानपिढ्या गेल्या, पण बदल काय झाला? सुधारायचंय कधी? अरे आपल्या रक्तामध्ये रग असली पाहिजे. बापाला तेच शिकवायचे की बाबा कुठलंही स्टेज असेल बसायसाठी सत्ता लागते. मी तर आमदार आले होते, आमदाराला खाली बसू सर काय ते बसू सर का? सत्ता ही स्टेज साठी बनली. म्हणजे भारतातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसायसाठी पहिल्यांदा सत्ता लागते. बापांना दुसरी गोष्ट सांगा की बाबा आपल्याकडे सत्ता येणार नाही, पण आपल्या बापाने एक चांगलं काम केलंय. आपल्या भारतात एकूण आमदार 4120. किती आमदार आहे? त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्रात आमदार 288. किती आहे? 288. त्यापैकी आपल्या बापाने काय केला? तुम्ही काही झक मारा, 4120 आमदारांपैकी तुम्हाला 614 आमदार या देशात एससी कॅटेगरीचे निवडून द्यावे लागतात. द पॉवर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना दुसरी टीम मारली. या भारतामध्ये 4120 आमदार आहेत. तुम्ही काही झक मारा, 554 आमदार तुम्हाला अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गातूनच निवडून द्यावे लागतात. ही ताकद आहे संविधानाची. पण संविधान सांगतोय कोण? हाले होणार प्रॉब्लेम आहे. ज्यांना मार खाऊन आले आणि 2 दिवसापूर्वी मार खाणार, हे दोघे एकमेकाला भाषण दिले. ज्यांना मार खाऊन आले आणि ज्यांना मार खाल्लाय, हे दोघे एकमेकाला भाषण दिले. आणि मारणारी व्यवस्था हरामखोर सारी काचातून पाहिली यायचं चालू काय? आपण सुधारायचं कधी? मग बाप या नात्याने एकाला शिकवणार, अरे कुठल्या स्टेजवर बसायला सत्ता लागते, मान्य आपल्याकडे येणार नाही. कुठल्याही स्टेजवर बसायला मालमत्ता लागते, मान्य आपल्याकडे
देणार नाही. बाप यांना त्याला पोरांना शिकवा बाळा. कुठल्याही स्टेज असेल तर स्टेजवर बसायला सत्ता लागते, सत्ता नसेल तर मालमत्ता लागते. जरी तुझ्याकडे सत्ता नसेल, जरी तुझ्याकडे मालमत्ता नसेल तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते. म्हणून पहिले बुद्धिमत्ता कमवायचं शिका. ती पावर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची. विठ्ठल कांबळेचा बाप आमदार नव्हता, विठ्ठल कांबळेचा बाप जमीनदार नव्हता, विठ्ठल कांबळेच्या बापाकडे मालमत्ता नव्हती, पण विठ्ठल कांबळे बुद्धिमत्तेच्या भरोशावर महाराष्ट्रातला कुठलाही स्टेज असो मधली जागा कांबळे सरसाठी राखीव ठेवावी लागते. द पॉवर ऑफ बुद्धिमत्ता. हे माईनं बापानं लेकराला शिकवायचं, पण प्रॉब्लेम तुमच्या दोघात आहे. ही मंडळी आमची खूप चांगली आहे, विचारांना पण चांगली आहे. इथं बसलेले युवक किती आहेत? 35च्या हात वर करा. त्याच्यात मी डाऊट आहे. 35च्या हात किती आहे? हा, तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे. इंस्टाग्राम किती जणांकडे हात वर करा. बाहेर याच्यासाठी काय आवाज आहे? याच्यासाठी हा, मोदी फॉलो करतो त्यांना. इंस्टाग्राम किती जणांकडे? त्या इंस्टाग्राम मध्ये काय माहितीये का? 3 गोष्टी आहेत. पोस्ट, याचे फॉलोअर आहेत 200, याच्या पोस्ट आहेत 2 लाख. तिसरी गोष्ट आहे हे कोणाला, हा, दुसरी गोष्ट आहे याला किती फॉलो करतात. तिसरी गोष्ट आहे हे कोणाला फॉलो करते. याला फॉलो करणारे 200 आणि हे फॉलो करते 5000 लोकांना. इथं बसलेल्या माईला बाबा ए टोन घ्या, तुला नेमकं सांगितलं नाही सोड्या इकडे इकडे उभा राहा, उभा राहा. कितीले तू, कितीले तुम्ही 14-15 म्हणून आठ्या गेला का सरचा कार्यक्रम करायचा म्हणून? बरं हा, ठरवून आली का तुमच्या बापाने सांगितलं त्याचा कार्यक्रम करण्यास बोलते ती? चालेल नाही लेकर. हा बरं, यायच्यासाठी येतात या 4-5 जणांसाठी. बरं, यायच्याबद्दल न बोललेलं बरं. हे लेकरं म्हणजे साधे सुधे नाहीत. कारण त्याला पण समजा मी त्याला बोलायलो 7चा पाडा म्हण, आणि ते जर म्हणलं तुम्ही 81चा म्हणा बरं, हा कार्यक्रम आपला आहे का नाही? किंवा ते म्हणलं तुम्ही लय गप्पा हायले सांगा आमच्या गावचे सरपंच कोणी म्हणून ठार. ते म्हणलं लहान लेकराच्या नादी लागायचं नाही. इंदोरीकर महाराज अशीच लहान लेकराला कुठेही कीर्तनात गेल्यावर प्रश्न विचारचे, कुठेही गेले पोराला वगैरे उभं किती वेळ 6वीला, मग सांग म्हणले 1 किलो लोखंड जर 1 किलो कापूस जोड. पोरग कमरे हात देऊन महाराजाकडे तोंड करून म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या तुला अक्कल आहे का? 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड दोघे सारखेच आहेत ना? पोराचा अपमान झाला. अखे लोक हसले. पोरं ठरलं काही हो आपल्याला महाराजाचा बदला घ्यायचा. महाराजाचं कीर्तन दुसऱ्या गावात, आणि असं पोरगे पुढे बसलं. महाराज विसरून गेले कपडे बदलल्यामुळं. महाराज पुन्हा कीर्तन चालू केलं. चालू कीर्तन विचारलं किती वेळ? ते म्हणला 6वीला. सांग 1 किलो लोखंड जड का 1 किलो कापूस जड? ते म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड. गध्या महाराज आगाव येऊ नका. महाराज म्हणले तेच काय, थांबा वरती येतो. आता विचारा म्हणला सांग मला 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड. तुला अक्कल आहे का? आगाव बोल नका, थांबा म्हणला. ते खाली गेले स्टेजच्या खालून 1 किलो कापसाचं गाठुडं आणि 1 किलोचं माप घेऊन आलं. महाराज आता विचारा म्हणला. महाराज म्हणले सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणला महाराज आताही सांगतो उद्याही सांगतो 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या तुला अक्कल आहे का? आगाव बोल नका म्हणला. हे कापसाचं गाठुडं तुमच्याकडे घ्या, किलोचं माप माझ्याकडे ठेवतो. तुम्ही मग कापूस फेकून आणा, मी तुम्हाला माप फेकून आणतो. मग कळ तुम्हाला जड का आहे. त्यामुळे भाऊ सॉरी यारे ठरवल्यावर हा कार्यक्रम वाजून ना ते लय बोलायला का, आणि पोळ्याचा नाद करायचा नाही. पण इथं बसलेले जे युवक आहेत सध्या पिढी तुमच्यावर डिपेंड आहे. चौकामध्ये तुम्ही 4-5 जण मिळून मटेरियल खात असाल तर आयुष्यभर सांगतो बाळांनो तोच परिणाम यांच्यावर होणार आहे. तुम्ही खरे मार्गदर्शक आहेत, शाळेमध्ये 4 तास शिकणार आहेत,
पण तुम्हालाही फॉलो करणार आहेत. म्हणून इथं बसलेल्या युवकांना आवर्जून एक सल्ला आहे, काही करा. आपली माय तिथे भोळी बाबडी आहे, आपला बाप तिथे भोळा बाबडा आहे. काय झक मारायचे मारा, उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा, अभ्यास करा, नोकरी मिळवा, उद्योगात मोठं व्हा. पण 1-2 वर्षात एक शपथ अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्त घ्या की पुढच्या वर्षी साला एक काम असं करणार, मा बाप या स्टेजवर मी केलेल्या कामामुळे बसला पाहिजे, तरच काहीतरी विचाराच्या अधीन आहे. हे लक्षात घ्या. टाळ्या मरेवाणी वाजायच्या ना, जोरदार टाळ्या होत्या. आणि जे बी वाजणार नाही, माईच्या सांगितलं जीप काळी झोपेत कार्यक्रम. एकदा जोरदार टाळ्या होत्या जयंती कमिटीसाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या मायबापासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या बापाच्या भविष्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या माईच्या भविष्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या बायकोसाठी. सत्तर टक्के बिना लग्नाचे कोणासाठी वाजवा. मनातल्या मनात तशा लय पाय काय बाबा तुला. एक दलिंदर नाही रात्री निस्त्या लोकांच्या बाया झूम करून पाहला. आज सुधारणा काळाची गरज आहे, सुधारणा काळाची गरज आहे. रात्री 11-12 वाजल्यावर एखादी पोरगी समजा एखाद्या बस स्टँडून एखाद्या रोडनं जात असेल तर ती संधी नाही, ती जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे आपण लक्षात घेणं काळाची गरज आहे. पण मायबापाला विनंती आहे, पुरावावरून सांगतो, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून स्वतःच स्टेटस बनवायचं शिका. आपल्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो नाही, पंजोबानं धतुरा गावासाठी काही केलं नाही. आजाचा फोटो आहे, लय वाढल्यावर आजाचा फोटो गंगेत टाकणार आहेत. आजाचा आहे फोटो, पण लय फोटो वाढल्यावर आजाचा फोटो आपण गंगेत टाकणार आहेत, कारण नातू पण तुला आपला आजा कळणार नाही. अरे पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 394 वर्ष झाले ते घोडा आहे, त्या घोड्यावर एक दिव्य पुरुष बसलेला आहे, चेहऱ्यावर तेज, हातात लखलखती तलवार आहे. आणि 19 फेब्रुवारीला प्रत्येक महाराष्ट्राच्या मोबाईलच्या स्टेटसवर ज्या बापाचं स्टेटस असते त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून आपलं स्टेटस आपल्याला बनवता आलं पाहिजे. इथं बसलेल्या महिला आहेत, इथं बसलेल्या महिला आहेत, तुम्हाला एक विनंती आहे, जर येणारी पिढी घडवायची असेल तर तुमचा लेख म्हणून सांगतो, सध्या जे पोरगे ज्या इंस्टाग्रामवर मी बोललो त्या 3 गोष्टीमध्ये हे पोरगे कोणाला फॉलो करायले हे लक्षात घ्या. तर हे फॉलो करायले ज्यानं डुप्लिकेट चैना घातल्या 1 mm गोल्ड, त्यावरून हे सध्या वातावरण बिघडलेले. त्यानं डुप्लिकेट चैना घातल्या, काहीनं केस कुरुळे केलेत, काहीचे केस बाहेर कुरुळे सराटा गरम करून कुरुळे केलेत. म्हणजे समाजामध्ये मी केस कुरुळे करण्याच्या विरोधात नाही, मी चैना घालणाऱ्या लोकांच्या विरोधात नाही, पण जो हरामखोर समाजात ते निर्माण करत असेल, जो देशाची शांतता विभागत असेल, जो गुंडागर्दी करत असेल, गोरगरिबांना त्रास देत असेल, त्या भिकारचोटांना फॉलो करणं कमी करा. सध्याचा काळ तुम्हाला बदलायचा असेल तर बाप या नात्याने विनंती करतो, सध्या वातावरण एवढं बिघडलेलं आहे, 9च्या नंतर पोरगं घरी आलं मायचान सांगतो हाना. येणाऱ्या काळात तुम्हाला ही पिढी घडवायची असेल, कांगणे सर आले, बाबासाहेबांवर बोलले, लोकशाही रंगावर बोलले, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलले, माझ्यापेक्षा महाराष्ट्रात करोडो लोक यांच्यावर बोलून गेलेत. लय काही चांगलं बोलणारे आहेत, पण त्याच्यापेक्षा बाप या नात्यानं, माय या नात्यानं तुमच्या दोघांची एकच जबाबदारी आहे, तुमचा लेख म्हणून सांगायलो, जर येणाऱ्या काळात तुम्हाला वाटलं तुमच्या पोरांनी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करावं तर माईच्या विनंती आहे, हप्त्यातून एकदा आपल्या औलादीला हाना. चुको न चुको तरी हाना. उद्या चांगला वार आहे, काय नाही आई सोबत सांगतो की बाबा यायचं चुको न चुको तरी
हप्त्यातून एकदा यायला हनाच. उद्या वार हे रविवार, चांगला वार हे का नाही? वेळ ठेवा दुपारी 2. जरी कधी बाप विसरले ना तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो, आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती केली तर आपण आपल्या बापाला फोन लावायचा, पप्पा हेअर आर यू, आय एम रेडी. 2 वाजले कधी हंता. सध्याचा काळ तोच आहे. हे जे पोरग आहे हे हैदोस घालणारे, सामाजिक तेढ निर्माण करणारे, समाजात दहशत करणारे, रोक रोक तेरा बाप आया है. तो वजन 12 किलो रे, तू कयाल म्हणा रोक रोक तेरा बाप आया है. अलीकडे पिक्चराला सयारा काय रडू लागले, अरे बाप रे, काही तर बेसूत पडू लागले, काहीला घुरं येऊ लागलं. याला चपलाचा वाज द्या, याला कांद्याचा वाज द्या, 2-4 त्याच्या तोंडावर हाना, याला रडू यावे. अरे तुला रडू यावं, तुला राग यावा, त्या माईच्या साडीला 2 जोडे त्याच्याबद्दल, तुला राग यावा, त्या बापाची बरे फाटली त्याच्याबद्दल, तुला राग यावा. गावात कार्यक्रम होता, गावातल्या स्टेजवर हे लोक बसले होते, महाबाप कुठतरी म्हणालेले कपडे घालून खाली बसला होता. येणाऱ्या काळात महाबापाला मला त्या स्टेजवर न्यायचंय, याच्याबद्दल तुला राग यावा. कोणीतरी येईल आणि भाषण दिलं, त्यात परिवर्तन होईल नाही. म्हणून बाप येणार तर मा येणार तर एक काम तुम्हाला करावं लागेल, हप्त्यातून एकदा अवलादीला हाणावंच लागल. दुपारी 2 घरात बायांना जोरदार होता, हाणायचा कार्यक्रम. पालक थांब थांब थांब, नीट उभा राहणे, खालच्या पडशील. आणि त्याला तर पहिलं गरजेचं आहे. बाप येणार त्याला, माय येणार त्याला, मायच्याच हे एकावून काय कुठाने करायला आपल्या काळात. अरे मास्तर दिसल्यावर पळून जाऊ आपण. आता ही मोठा माणूस आपल्या बाजूला बोलत्या, आपली बोलताना लकर विचार करते, यार नाही मोठा माणूस आहे, हे 20 किलो 25 किलोचे झाटून वाटून अभयाची भाषा, हाणतो तोडतो मारतो, देखेंगे तू. हा, याचं कारण काय? हे संपर्कात कोणाचे आहे, याचं कारण काय? हे सानिध्यात कोणाचे आहे. अरे मग याला काय करायचं? रस्त्यात उभे, बाप घरात चाललाय, दरवाजापाशी दिसला, फडकन तोंडावर हाणा. गलती असो नसो, ते पोटात गेलं पाहिजे, काऊन हल्ले. बाहेर निघले, पुन्हा तोंडावर हाणा. आणि तरी त्याने विचारलं, बाबा कौन? तेरा बाप अभी भी जिंदा है. गरजेचं आहे. बरं, टाळी एका हाताने वाजत नाही. वार सोमवार, श्रावण सोमवार संपले, पण सोमवार चांगला आहे. सायंकाळी 5. हा, बबली बदमाश है, इलाही सोडायचं नाही. कारण टाळी एका हाताने वाजत नाही. इथं बसलेल्या माता मावळ्यांना विनंती आहे, आता तुमचे दिवस आहेत, आता तुमचे दिवस आहेत. आपलं संविधान आहे का? तर या संविधानाचं जे तराजू आहे का, ते तुमच्याकडे जास्त झुकलेले आहे. कोणताच मायकाला सध्याच्या काळात तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. हे पोरं आहे का, किती तिस्मार खानच द्या, तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फक्त म्हण, यानं 15 सेकंदापेक्षा जास्त माझ्याकडे टक लावून पाहिलं. इथं पोलीस आता याच्या बोलते ना, अरे गाडीत मागल्या सीटवर बसून नेतात, पुढच्या सीटवर नेलं. तू काय साहेब? हे टायर मध्ये गुतू हाणतात. फक्त ती म्हणली काय की माझ्याकडे यानं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं. पण ताई, मला एक प्रश्न आहे, तुला कसं काय माहित कारण की 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिलं? टाळी एका हाताने वाजत नाही. आज आपण राहतो त्या वस्तीमध्ये, लक्षात घ्या बायांनो, तुमचा लेख म्हणून सांगायला भाषण देत नसतो है ना. प्रत्येक भाषणात सांगत असतो, कुठेही जाय भाषणाचे मोजून 50 घेत असतो. नाहीच, मोजून 50. 49,999 पण नाही. 17 ऑगस्ट पासून 60 केले, 17 ऑगस्ट पासून 60 केले. पण केवळ इथे बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन नसते,
मी 50,000 घेतो, 49,000 घेत नाही, पण ते 50,000 रुपये माझी पोरगी आहे तिच्या शिक्षणासाठी, बायकोच्या राणीहारसाठी, स्वतःच्या भौतिक सुविधेसाठी नाही. ज्या पोरीला नवऱ्याने टाकून दिले, जिला मायबाप नाहीत, ज्या पोराला मायबाप नाहीत, ज्याची परिस्थिती वाईट आहे, त्याच्या शिक्षणासाठी ते पैसे खर्च करत असतो, तो रुपये स्वतःसाठी वापरत नसतो, म्हणून एवढं थाटा तिथे सांगत असतो. ते करता आलं पाहिजे. पोरीनो, तुमचा काळ चांगला आहे. तुमचा काळ कसा चांगला आहे? जुन्या काळात एखादं पोरग आपल्याकडे पाहायला यायचं 1-2 वर्ष अगोदर, ते गाडी घेऊन यायचं, सोबत 3 दलिंदर घेऊन यायचं, त्याच्यात त्याच्या केसाची स्टाईल आणि आपल्या केसामुळे राहणीमानामुळे आपण कोण आहे ते ओळखत असलं शकलं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या केसामुळं आपल्या राहणीमानामुळं मुद्दाम आपण कोण आहे हे दाखवण्याचा दलिंदरपणा करू नका. इथं फोटो आहे, बाबासाहेबाचा स्माइल करताना फोटो आहे, पहा एकदा. बाबासाहेबाचा स्टेजवर स्माइल करताना फोटो आहे, टाय आणि कोटात. उद्या काँग्रेस सरकशांचं इमानानं बादली बैलगाडी जवानाच्या स्पर्शाने टाय कोट घालून चालवलं मी इमानात. देण कोणाची? द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. देण कोणाची? आणि मग तू काय करायला? अख्खं पीक गाय करून ते ठेवायला, त्याला निळा पट्टा, हिरवा पट्टा, पिवळा पट्टा. ओळखू याला नाचणारा मोर हे ओळखायला का नाही? काही जणांची पॅड पाहिलेली 50 जागी चिरलेली, कस काय? फॅशन आहे म्हणा, फॅशन. अरे केळुकचंद, तुला फॅशनची स्पेलिंग तरी येते का? फॅशन आणि फॅशन काय राहणी म्हणाली पण असती का? फॅशन कुठं? आपला बाप धोत्यावर गेलता, कुठं? रशियामध्ये. फॅशन कुठं? अरे ऐकणारे कोण होते? ख्रिश्चन लोक होते. ऐकणारे कोण होते? फॉरेनर लोक होते. आपला बाप मराठीतून बोलला, झुकावं लागलं व्यवस्थेला. त्या बापाचा सत्कार तिथे करण्यात आला रशियात, आपल्या व्यवस्थेने नाकारलं. पण आज 105वी जयंती त्याच बापाची थाटामाटात प्रत्येक ठिकठिकाणी चौकात व्हायली. ती असती फॅशन. तुझी फॅशन कपड्यावर. अरे मोबाईलचे उपकार आहेत तुला. अॅनिव्हर्सरीची स्पेलिंग कुठे येते? AN, बाकीचं खालून येते दंग. तुला स्पेलिंग कुठे येते? अॅनिव्हर्सरी AN. आणि त्याच्यात तुमच्याकडे मोबाईल किती जणीकडे? आणि बहुजन वर्गाचा सत्यानाश व्हायला, बाकीचे वर्ग बरोबर शिकायले, त्यांचे लेकर बरोबर शिकायले. आपल्या हातात ते 2 GB आणि ते डबक दिलंय मेली थार. म्हणून त्यासाठी बरोबर सोमवार सायंकाळी 5 हाना. माईची साडी नेसायली, मेकअप करायली, बापरे कोणीच नव्हतं रे कहना माझ्या मना. अरे बापरे, कोणीच नव्हतं रे कहना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना. हाना गरजेचं आहे. वनात जाती कुठेही वन आपल्या इथं मराठवाड्यात आहेत आपण. म्हणून विनंती एकच आहे, पोरियो, जुन्या काळात आपल्याकडे पोरग पाहायला यायचं. परिस्थिती पहाच आपल्या व्यवस्थेची. आपल्याकडे पोरग पाहायला यायचं, 3 मित्र घेऊन यायचं. आपल्या घरी कपाले कान नाहीत, आपल्या घरच्या कपाले कान नाहीत, म्हणून आपली माय आपल्या पोरीला जे पाहुणे पाहिले त्यांनी पसंत करावं, महालेकीचं चांगलं व्हावं या उद्देशानं आपली माय आपल्या घराच्या बाजूला जो शेजारी आहे ज्याच्या घरात कपत चांगले, ते कपत तात्पुरते पाहुण्याला चहा पाण्यासाठी आणलेत. आपल्या बापानं जिंदगीत कधी पोहे खाल्ले नाही. सहज आपला बाप घरी आला आणि आपल्या माई म्हणला, अगं पोहे कर बरं. नाही म्हणला आपला बाप. का? व्यवस्था. प्रत्येक ठिकाणी त्यानं स्वतःला कॉम्प्रोमाइज केले. अरे मग दलिंदर आपलं वय 30-35 झालंय. बापासाठी आगळं वेगळं करता आलं पाहिजे. कांगनेसर येऊन भाषण देऊन काय धतुरा होणार आहे? अरे आपल्याला आपल्या व्यवस्थेबद्दल रागायला पाहिजे ना. आपल्याला आपल्या व्यवस्थेबद्दल रागायला पाहिजे. इथं बसलेली पोरगी आहे आणि आपल्याला पोरग पाहायला, आपल्या घरात आपल्या माईला चांगली साडी नाही, पण आपल्या समाजातली एखादी श्रीमंत बाई असेल तर तिनं नेसलेली साडी आपल्याला नेसावं लागलेली आहे, तात्पुरतं पाहुण्याला दिसावं म्हणून. आणि तेवढ्या तो पाहुणा पाहायला त्यानं चहा प्यायला, पोहे खाल्ले, सांगतो संध्याकाळी सांगतो. आणि त्या पाहुण्याने आपल्या बापाला फोन केला की आम्हाला यावर्षी लग्न करायचं नाही,
याचा अर्थ तू रंगानं काळी सावळी, तू नाका